मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची मागणी, मात्र भाजपचा 100 जागा देण्यास नकार। भाजपने शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव दिल्याची माहिती। दोन दिवसात मुंबईत महायुतीची घोषणा। तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर भाजप सेनेत सहमती। उर्वरित 27 जागांवरती वाटाघाटी सुरू। भाजपची पहिली यादी उद्या येण्याची शक्यता। भाजपच्या आज मुंबईत महाबैठका। किती जागा सोडायच्या आणि किती लढायच्या याचा आढावा घेतला जाणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला मुंबई मनपासाठी प्रस्ताव, तर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा निर्णय न झाल्यास आज निर्णय जाहीर करणार। शशिकांत शिंदे यांची माहिती। जागा वाटपावरती पुण्यात काल दोन्ही राष्ट्रवादींची बैठक। पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, अजितदादांकडून 30 जागा देण्याची तयारी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, वडेट्टीवारांची माहिती। कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। सेनेला 12 जागा तर काँग्रेसला 7 जागा देण्यावर एकमत। 5 जागांवर अजूनही चर्चा सुरू। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबतही जागा वाटपाबाबत चर्चा। नाशकात भाजपची मोठी खेळी। ठाकरे सेनेचे 2 माजी महापौर आणि काँग्रेसचा 1 माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची माहिती। गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होण्याची शक्यता। काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या। काहीतरी संशयास्पद वाटल्यानं मातोश्रीवरून थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन गेल्याची माहिती। चौकशी अंती सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर जागा वाटपाचं आव्हान। कोणाला किती जागा मिळणार याकडे लक्ष। महायुतीच्या यादीनंतर ठाकरे बंधू जागा वाटप जाहीर करण्याची शक्यता। युती जाहीर होताच उत्तर भारतीयांना मनसेचा इशारा। मराठीचा अपमान केला तर नहीं वटोगे तो भी पिटोगे। मनसे नेते संदीप देशपांडे यांची पोस्ट। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं विमान उतरलं। थोड्याच वेळात पहिलं विमान झेप घेणार। प्रवाशांचं उत्साहात स्वागत। पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन।